अमरावती लोकसभा क्षेत्र से तिरसा गांव में हम आज विदर्भ दर्पण न्यूज़ की टीम आई है और यहाँ का जन समूह हवा किसकी इस बारे में आज हम मतदारों से हम चर्चा करेंगे। आपल्या क्षेत्रामध्ये कोणाचं वर्चस्व आहे? मुंबईपर्यंत पोहोचत होत होता तो कसबसारखा मुंबईपर्यंत आता येणं थांबून गेला आहे। वर्षाला एक बॉम्बस्फोट होत होता, वर्षाला एक बॉम्बस्फोट आपल्या देशामध्ये आरामशीर होत होता। आज तो बॉम्बस्फोट कुठेतरी थांबून गेलेला आहे। आज देश सुरक्षित करायचं काम मोदीजींना सरकारने केलं आहे। 2014च्या पहिले देश सुरक्षित नव्हता का? देश सुरक्षित नव्हता ना। मी स्वतःच 2019 मध्ये होते, दगड खाल्ले ना काश्मीरमध्ये आम्ही। हे आमच्या सगळ्यात गाड्या महत्त्वाची फुटल्या ना, गोष्ट सगळ्यात आहे। महत्त्वाचा मुद्दा राजा हे महत्त्वाची गोष्ट बाकी सोडणार तुम्ही हे भावबाजी सगळेजण जगतच आहे, पण देशच जर सुरक्षित नसला तर मग बाकी तर सगळ्या गोष्टी काही खाली आहे, बेकार आहे। आम्हाला सांगा 370 धारा हटली। श्रीनगर मध्ये राहून जर आपला नॅशनल फ्लॅग लावून नसून शकत त्याच्यापेक्षा शर्मंदगी काय आहे सांगा। आज मी स्वतः तिथे तिरंगा फडकून आहे म्हटलं। श्रीनगर मध्ये ड्युटीवर आहे, मी आता सुट्टीवर आहे, कोण्या पक्षाला समर्थन नाही करत, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम सांगतो। आम्हाला समाधान वाटते मोदी गव्हर्नमेंट आहे तर श्रीनगर मध्ये जो आम्हाला संताप होत होता 2019 मला सांग ना, मी माझ्या गावाच्या विकासावरून सांगतो। 10 वर्ष आधी जे कास्तकार होते, आज माझं गाव आहे वाठोळा खुर्द, तिथे जाऊन पहा एक तरी घर जर तुम्हाला कौलाचं दिसन तर सांगा। 10 वर्षात प्रत्येक कास्तकार मोठ्या मोठ्या गाडीनं म्हणजे विकास झालाय, शेतीचा विकास केला, कंपाऊंड विहीर कंपाऊंड। आज आमच्या गावात पांढन रस्त्यानं बैलबंडी जात नव्हती, आमच्या गावचे कास्तकार आहे, यांना विचारून बघा तुम्ही। आज म्हटलं 4 व्हीलर शेतीच्या शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही येत त्यांच्याकडे। नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव तर नाही सध्या। आता तूर आम्ही विकलं 8,000 विकलं। आता सध्या भाव ज्यावेळेस आणि जे माल साठवून ठेवते आणि जे आमच्यापासून माल जे विकत घेते त्यांची जेव्हा विकायची बारी येते तेव्हा 15-16 हजार आमचाच माल जे घेते ते दुप्पटनं विकते। आज का